मागील भागात घरातील सगळ्यांना तिचे कौतुक वाटत होते आणि तिकडे ऑफिसमध्ये बसून कॅमेऱ्यामधून तिला पाहत सिद्धार्थला पण तिचे कौतुक वाटत होते. आज काहीही करून तो काव्यासाठी घरी लवकर जाणार हे त्याने आताच मनाशी निश्चित केले. इकडे कामाच्या गडबडीत दिवस कसा निघून गेला कोणालाच कळले नाही. सिद्धार्थ पण काव्यासाठी आज घरी लवकर आला, पण ती त्याला कुठेच दिसली नाही. म्हणून नाराज होऊन त्याच्या रूममध्ये निघून गेला. आईंना सिद्धार्थ दिसताच आईंनी सायलीकडून त्याच्यासाठी कॉफी पाठवली. सिद्धार्थ फ्रेश होऊन बाहेर आला की दरवाजावर नॉक झाले. त्याला वाटले काव्य असेल. तो आनंदाने घाईघाईमध्ये दरवाजा ओपन करायला जातो. पण समोर सायलीला बघून त्याचा चेहरा पडतो. त्याचा पडलेला चेहरा बघून सायलीला समजते. ती त्याला मुद्दाम विचारते, भाई काही झालंय का? नाही, कुठे काय? तो कॉफीचा मग घेत आत येत बोलतो. नाही, ते तू मगाशी हॅप्पी दिसत होता, पण नंतर तुझा चेहरा पडला म्हणून विचारले. ते नाही, काही नाही. नक्की ना? हो, काही नाही. सायली किंचित हसत खाली निघून जाते. तिला समजले होते तिचा भाई वहिनीलाच म्हणजेच आपल्या काव्याला किती मिस करतोय. ती समोर दिसली नाही म्हणून त्याचा जीव कासावीस होतोय. तो रागातच सोफ्यावर येऊन बसत एक एक सिप घेत असतो. काव्या, एवढं काय काम असते ग तुला? तू वर ये, मग तू आहे आणि मी आहे. तो रागातच गरम गरम कॉफी संपवतो. असेच 15-20 मिनिट होऊन जातात, पण काव्या येत नाही. तो रागात त्याचे लॅपटॉप ओपन करतो आणि त्याचे काम करत बसतो. बघूया पुढील भागात काव्या रूममध्ये आली की सिद्धार्थ काय करतो. आता पुढे कथा चालू करण्याच्या आधी मला तुमच्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे. तुम्ही सगळे जसे माझ्या कथांना भरभरून प्रेम देतात, तसेच माझ्या मैत्रिणीच्या कथांना पण भरभरून प्रेम द्या. माझ्या मैत्रिणीचे पण अशाच कथांचे चॅनल आहे. कथा तिच्या आहेत, पण आवाज माझा आहे. तर मनगाथा 11 मनगाथा या चॅनलला माझ्या आवाजातील कथा तुम्हाला ऐकायला मिळतील. माझी एक विनंती आहे, तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करून कथेचा आनंद नक्की घ्या. तिथे तुम्हाला समीर आणि राधाची रोमॅन्टिक स्टोरी ऐकायला मिळेल. प्लीज मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते. @मनगाथा 11 चॅनलला नक्की भेट द्या. आता वळूया आपल्या सिद्धार्थ काव्याकडे. काव्या पाहुण्यांचं बघण्यात बिझी होती. त्यांना काय हवं नको ती सगळं काही पाहत होती. रात्रीच्या जेवणाचा मेनू पण तिने ठरवला होता. सगळं काही मनापासून करत होती. घरातील नोकर माणसांना पण त्यांचे काम तिने वाटून दिले होते. तोच 2-3 जण पूजेला लागणारा सामान घेऊन आले. ते काव्याजवळ देत, मॅम तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं काही आणले आहे. काव्या सामानाकडे पाहत ठीक आहे म्हणते. आई पण तिच्याजवळ येत, काव्या सगळं सामान चेक करून घे. काही राहिले असेल तर नंतर आणता येईल. हो आई. आणि काव्या एक एक करून सगळं सामान चेक करायला लागते. आई सगळं काही सामान बरोबर आहे. काही आणायची गरज नाही आहे. बरं चल, सकाळपासून कामात व्यस्त आहे. जा जाऊन फ्रेश हो, बरं वाटेल. हो आई. आलेस. ती वर तिच्या रूममध्ये जायला लागणार की सायली काव्याला आवाज देते, वहिनी इकडे ये. हे बघ, एवढेसे हार पुरेसे आहेत ना उद्यासाठी? हो सायलीताई, पुरेसे आहेत. सायलीशी बोलण्याच्या गडबडीत काव्या वर जातच नाही. इकडे बराच वेळ होऊनही काव्या रूममध्ये आली नाही म्हणून सिद्धार्थला तिचा राग येत होता. तो रागात त्याचे लॅपटॉप खाली ठेवतो. मलाच बघावं लागेल माझी बायको एवढी काय बिझी आहे की नवऱ्याशी बोलायला पण तिला वेळ नाही आहे. सिद्धार्थ एक दीर्घ श्वास घेऊन खाली जायला निघतो. जवळचे नातेवाईक आल्यामुळे हॉल पूर्ण भरलेला दिसत होता. सिद्धार्थ त्यांच्याकडे पाहत खाली येत असतो. तो त्यांना ओळखत होता. त्यांची आपुलकीने विचारपूस तो करत होता. त्यांच्याशी बोलत असला तरी त्याची भिरभिरणारी नजर मात्र काव्याला शोधत होती. पण काव्या कुठे लपून बसली होती की ती त्याला दिसतच नव्हती. खरं तर तो काव्यासाठी खाली आला होता,
पण आता पाहुण्यांमध्ये अडकला होता. तोच बाजूच्या रूममधून काव्या फुलांचे हार घेऊन येताना त्याला दिसली. ती दिसताच त्याला आनंद झाला. ती दिसताच त्याला असे वाटले की आताच जाऊन तिला मिठीत घ्यावे, पण तो असं काही करणार नव्हता. आई सिद्धार्थला बोलावतात तसा सिद्धार्थ आईजवळ जातो. सायली काव्याला पाठव. आई असे बोलताच सिद्धार्थला खूप आनंद होतो. काव्या पण हार ठेवून बाहेर येते. आता ते दोघं आईच्या समोर उभे होते. सिद्धार्थ तर तिच्याकडेच पाहत होता, पण काव्याने मात्र एकदाही त्याच्याकडे पाहिले नाही. तिचे लक्ष तर आईंकडे होते. आई दोघांच्या हातात एक एक बॅग देतात. तसे ते दोघं गोंधळून आईकडे पाहत असतात. अरे असे काय पाहताय? उद्या पूजेसाठी घालायचे कपडे आहे त्यात तुमचे. उद्या सकाळी हेच कपडे घालून तुम्हाला पूजेला बसायचे आहे. तोच बाहेरून एक मावशी आत येत. काव्याला बोलवतात. त्यांना मिठाचे पॅकेट पाहिजे होते. काव्या घाईघाईमध्ये तिची बॅग सिद्धार्थकडे देते आणि निघून जाते. सिद्धार्थ मात्र एकदा त्या बॅगकडे तर एकदा जाणाऱ्या काव्याकडे पाहत असतो. आईला पण काहीतरी काम आठवते. तशा आई पण निघून जातात. सिद्धार्थ मात्र त्या बॅग घेऊन रागातच रूममध्ये येतो. आताही काव्याने माझ्याकडे पाहिले नाही याचा त्याला खूपच राग येत होता. खाली आता पाहुण्यांच्या पंक्तीची तयारी चालू होती. एक एक करून सगळे त्यांना वाढत होते. अशाच 2 पाहुण्यांच्या पंक्ती होतात आणि ते जेवण झाल्यानंतर आपापल्या रूममध्ये निघून जातात. बंगलो मोठा असल्यामुळे राहायची कुणाची गैरसोय होत नाही. आता घरातील सगळे जेवायचे बाकी होते. तसे सगळे खालीच होते. सिद्धार्थ एवढा वर होता. काव्यावरून खाली येतच होती. ती पाहुण्यांना रात्रीसाठी पाण्याच्या बॉटल द्यायला वर गेली होती. सायली वर पाहत, वहिनी दादा पण वर आहे, त्याला बोलव खाली. हो ताई, मी बोलावते. आणि काव्या त्यांच्या रूमजवळ येते. खाली माई आणि आई काव्याचे कौतुक करत होते. लहान आहे पण तिला दिलेली जबाबदारी चोखपणे ती पार पाडत आहे. सगळी कामं मनापासून करत आहे. सगळ्यांकडे जातीने लक्ष देत आहे. लहान आहे पण खूप समजदार आहे. इकडे रूमचा दरवाजा ओपनच असल्यामुळे काव्या आत आली तर सिद्धार्थ कुणाशी तरी फोनवर बोलत होता. त्याच्या बोलण्यावरून वाटत होते की पलीकडील व्यक्तीला रागत आहे. काव्या शांत उभी होती. तिला माहिती होते ती एक शब्द पण बोलली तर तिला पण ओरडा मिळेल. काव्या शांत उभी होती. राहुल त्याचे बोलणे संपायची वाट ती पाहत होती. त्याचा कॉल संपताच त्याने रागाने फोन बेडवर फेकला. तशी काव्या घाबरली. तिच्या आवाजाने सिद्धार्थने मागे वळून तिच्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. तो तिच्या समोर येऊन उभा राहिला. काव्या घाबरून खाली पाहत होती. तो मात्र रागाने तिच्याकडे पाहत होता. तो काही बोलत नाहीये ते बघून तीच घाबरत बोलते. ते खाली सगळे जेवायचे थांबले आहेत. तुमची वाट पाहत आहे. मी नंतर जेवण करेन, तुम्ही जेवण करून घ्या. अहो नंतर एकटे जेवण्यापेक्षा सगळ्यांसोबत आताच जेवण करा. ती बोलून तर जाते, पण त्याची रागीट नजर बघून पुन्हा घाबरून खाली पाहते. आणि काय गं, आता जेवायच्या वेळेवर माझी आठवण आली का तुला? आपला नवरा ऑफिसवरून घरी आला की नाही याची आठवण होती का तुला? आता कुठे काव्याच्या लक्षात आले. हे आज घरी लवकर आले, पण मी त्यांच्याशी आता बोलते. सायली जेव्हा सिद्धार्थला कॉफी देऊन काव्याजवळ येते तेव्हा सायलीने तिला सांगितले होते भाई आज लवकर आला आहे म्हणून. पण काव्या कामाच्या गडबडीत असल्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष झाले. नंतर आईंनी त्या दोघांना बोलावले होते तेव्हा पण तिने घाईघाईमध्ये तिची बॅग सिद्धार्थकडे देऊन निघून गेला होता. अहो ते कामाच्या गडबडीत तुमच्यासोबत बोलताच आले नाही. हो हो, नवऱ्यापेक्षा तुला घरातील सगळ्यांची पाहुण्यांची काळजी आहे, पण नवऱ्याला काय हवं नको त्याकडे मात्र तुझे अजिबात लक्ष नाही आहे. आज पहिल्यांदा सिद्धार्थ काव्यासोबत छोट्या गोष्टीवरून आर्ग्यू करत होता. अहो ते उद्या पूजा असल्यामुळे मी लक्ष देऊन काम करत होती. या घरात काम करणारी तू एकटीच आहेस का? तुझ्या सोबतीला
आई, रोशनी, सायली, मावशी, साहिला आहेत ना. आणि त्यांना सोडून आपल्या घरात किती आणि काय नोकर माणसे पण आहेत. पण तू तर सगळे काम तूच करायचा जणू ठेकाच घेतला आहे. अहो सॉरी, ती खाली पाहत बोलते. सॉरी बोलून काहीही होणार नाही. तू आज माझ्याकडे दुर्लक्ष केले आहे, याची शिक्षा तुला नक्कीच मिळेल. अहो, तुम्ही जी शिक्षा करणार ती मला मान्य आहे, पण प्लीज खाली जेवायला चला. सगळे थांबले असतील आपल्यासाठी. काव्य त्याच्यासाठी जी काही शिक्षा देणार त्यासाठी तयार आहे हे तर बोलून देते. तिचे बोलणे ऐकून मात्र सिद्धार्थ गालातल्या गालात हसत असतो. बायको, तू आज सिद्ध केलेस, तू छोटीच आहे. चला, बराच वेळ झाला आहे. ती चक्क त्याचा हात पकडून त्याला ओढत खाली घेऊन जाते. आज चक्क तिने स्वतःवरून असा हात पकडल्यामुळे त्याला खूप भारी वाटत होते. इकडे सगळे त्या दोघांची वाट पाहत होते. दोघांसाठी ताट पण जवळ वाढले होते. ते येता जेवायला बसतात. बोलत बोलत त्यांचे जेवण चालू होते. जेवण झाल्यानंतर काव्या आईंना आवरायला मदत करत असते. बाकी सगळे हॉलमध्ये बसलेले असतात. आई गुरुजींना फोन करून सांगतात सकाळी लवकर या म्हणून. एक एक करून सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात. काव्या पण एकदा सगळ्या सामानावरून नजर फिरवते आणि तिच्या रूममध्ये जायला निघते. रूममध्ये येताच तिला सिद्धार्थ कुठे दिसत नाही. हे कुठे गेले, गॅलरीमध्ये असतील असा विचार करत ती कपडे चेंज करायला जाते. कपडे चेंज करून आल्यानंतर गॅलरीमध्ये सिद्धार्थला पाहते, पण सिद्धार्थ तिथे नसतो. हे इथे पण नाही आहे, स्टडी रूममध्ये असतील. ती स्लाईडचा दरवाजा बंद करून वळणार की सिद्धार्थ तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो. अहो काय हे, घाबरले ना मी. बायको, घाबरायला काय झाले? आपल्या रूममध्ये यावेळेला माझ्या व्यतिरिक्त कोणी येईल का? ती नाही मध्ये मान हलवत त्याला मिठी मारते. त्याच्या मिठीत येताच सिद्धार्थ पण जणू त्याचा राग विसरून गेला होता. प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. बायको, आज एवढी काय बिझी होतीस? मी घरी तुझ्यासाठी लवकर आलो, पण तुझे तर माझ्याकडे लक्षच नव्हते. ते आईंनी मला जे काम दिले होते ते पूर्ण करायचे होते. पाहुण्यांना काय हवं काय नको ते पाहायचे होते. दोघे एकमेकांना मिठी मारून बोलत होते. तसा सिद्धार्थला तिचा राग आला होता, पण ती अशी शांतपणे त्याच्या चेस्टवर डोकं टेकवून होती. त्याने सिद्धार्थला खूप छान वाटत होते. बायको म्हणून सिद्धार्थ तिचा स्वीकार कधी करेल त्याचे त्याला माहिती नव्हते, पण मित्र म्हणून तो तिची पूर्णपणे काळजी घेणार होता. ती त्याच्या चेस्टवर चेहरा घुसळत, अहो कामाच्या गडबडीत खरंच तुमच्याकडे लक्ष नाही राहिले. सॉरी. इट्स ओके. आज पहिल्यांदा असे झाले होते की सिद्धार्थला ती सॉरी बोलली आणि सिद्धार्थ इट्स ओके म्हटला, नाहीतर तो तिला काही ना काही त्रास द्यायचा. काव्या तर पूर्ण दिवसाचं काम करून एवढी दमली होती की त्याच्या मिठीत सगळा थकवा गेल्यासारखं तिला वाटत होते. बायको, थोडा वेळ गॅलरीमध्ये बसायचे? तिने हुंकार भरला. तसे सिद्धार्थने तिला उचलून घेतले. गॅलरीमध्ये घेऊन सोफ्यावर मांडीवर घेऊन बसला. दोघं हातांचा विळखा काव्याला त्याने घातला. रात्री सगळं शांत शांत वाटत होते. उद्या पौर्णिमा असल्यामुळे चंद्राचा सगळीकडे प्रकाश पडला होता. खूप शांत वाटत होते. काव्या, मी तुला शिक्षा देणार होतो, ती राहून गेली. ती गोंधळून त्याच्या मिठीतून बाजूला होत त्याच्याकडे पाहत, अहो कसली शिक्षा देणार आहात तुम्ही? मी जे बोलेल ते आधी ऐकून घे. वाईट वाटून घेऊ नकोस. अहो काय झाले? काही टेन्शन आहे का? काव्या काळजीने त्याला विचारत होती. टेन्शन नाही, पण तुझी काळजी वाटत आहे. अहो माझी काळजी का वाटत आहे तुम्हाला? ते मी मागच्या आठवड्यात सांगितले होते की माझे इंडियात काही महत्त्वाचे काम पेंडिंग आहेत. ते पूर्ण झाले की मी इंडिया सोडून बाहेरच्या देशात जाणार आहे, ते पण कायमचा. तो हे बोलताच काव्या शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहत होती. डोळे तर काठोकाठ भरून येतात. तो तिचा चेहरा ओंजळीत घेत, काव्या रडू नकोस. मी गेल्यानंतर इथे तुझी काळजी घ्यायला
आई, रोशनी, सायली, साहिल, रोहित आहेत ना, पण तुम्ही नाही ना, ती एवढंच बोलते. यावर सिद्धार्थकडे पण उत्तर नसते. आता दोघं शांतच होते. काहीही बोलत नव्हते. एकमेकांच्या डोळ्यात पाहण्यात हरवले होते. काव्य अचानक त्याच्या पूर्ण चेहऱ्यावर किस करायला लागते. तिच्या अशा किस करण्यामुळे सिद्धार्थ पण स्वतःला थांबवू शकत नव्हता. त्याने तिचा चेहरा उजळीत घेतला आणि तो पण तिच्या चेहऱ्यावर किस करू लागला. किस करत त्याचे ओठ तिच्या नाजूक ओठांवर टेकवले आणि बेभानपणे तो किस करत होता. काव्य पण त्याला साथ देत होती. काव्या आज सिद्धार्थला एवढ्या पॅशनेटली किस करत होती की तो तिला सोडून जाऊच नाही असे तिला वाटत होते. दोघांचे श्वास जड झाले होते. श्वास घ्यायला त्रास होत होता, पण तरी ते दोघं एकमेकांना किस करत होते. तिला त्रास होतोय हे बघून सिद्धार्थ किस करायचे थांबतो आणि तिला मिठीत कवटाळून घेतो. तिच्या मानेवर त्याचे ओठ टेकवतो. त्याचा स्पर्श तिला वेडावत होता. काव्या याआधी कधीच प्रेमात पडली नव्हती, पण जेव्हापासून सिद्धार्थ तिच्या आयुष्यात आला तेव्हापासून ती फक्त सिद्धार्थचाच विचार करायची. खूप प्रेम करायला लागली होती ती सिद्धार्थवर आणि सिद्धार्थला असे तिला सोडून जायचे म्हणत होता हे तिला सहनच होत नव्हते. अहो, तुम्ही बाहेरच्या देशातील कामं इथे इंडियामध्ये आपल्या ऑफिसमध्ये करा ना, ती खूप निरागसपणे बोलते. नाही काव्या, असे नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत? तुम्ही असे मला सोडून गेलात तर घरचे तर माझी काळजी घेतील, पण माझ्या मनाचे काय? ते तर तुमच्यामध्येच गुंतलेले असेल ना, मग त्याची काळजी कोण घेईल? ती त्याला विचारत होती, पण त्याचे उत्तर सिद्धार्थकडेही नव्हते. काव्या, ते काही दिवस त्रास होईल, पण एकदाची सवय झाली की विसरायला होईल सगळे. हळूहळू तू घरच्यांमध्ये, कॉलेजमध्ये रमशील, मग नाही येणार माझी आठवण. अशी कशी नाही येणार माझी आठवण? आठवण तर येईलच ना. तुम्ही तर तिकडे निघून जाणार, तुमच्या कामात बिझी होणार. मी पण इकडे काही वेळ घरच्यांसोबत घालवेल, काही वेळ कॉलेजमध्ये, पण आपल्या रूममध्ये आल्यानंतर. आणि ती बोलायचं थांबते. तो काही न बोलता तिला मिठीत कवटाळून घेतो. विचार करत काव्याला झोप लागते. तिची काही हालचाल नाही आहे हे बघून सिद्धार्थ तिच्याकडे पाहतो, तर ती झोपलेली असते. तो तिच्या केसांवर किस करतो आणि उचलून आत घेऊन येतो. बेडवर नीट झोपवतो. तो पण तिच्या शेजारी आडवा होतो. खरं तर बोलली बायको तू, तुझी आठवण तर मला पण येईल, पण सवय तर करावीच लागेल ना. तिच्याकडे पाहत तो बोलत असतो. कधीतरी त्याचा पण डोळा लागतो. बघूया पुढील भागात. सिद्धार्थ काव्याला सोडून बाहेरच्या देशात जाणार का? त्यासाठी पाहत राहा कथेचे पुढील भाग. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.